हॅलो आला आपल्याकडे आपण किती बी लिंबू मंडपा बाहेर जात नाही ये ग हां आपल्या मग लोकांना याच्या भीती काय केले भीती काय केले मला भीती का काढून ठेवले चलो परत परिवाराला हां मित्र तुझा भाऊ तुला काय माहिती का इथे 300 हिंदीने गेले म्हणजे मार प्रकार करता इथे मित्र तुझा म्हणून चला बोलतो लागेल आम्ही परत तुला काय करायचं काय करायचं का दोन्हीच्या आगे आम्हाला कामात चालले जायचं सोपा शेटर बसा आगा आगे राणी तू बापरे आगे जीरो पाणी बोलतोय तो आता कोणी हे गावचे कार्यकर्ते ते तसंच द्यायचं काम हेच काम आहे त्याचं बाकी काही खाली बरोबर खाली बसा खाली मी काय म्हणतो हे गावचे कार्यकर्ते कशाला आपल्या घरी अहो आम्हाला लांब नारायण गाव जायचं कार्यकर्ते कोणाचे तुला काय माहिती का कार्यकर्ते दोन्ही तोंडात चालत असते हे कार्यकर्ते मला तर आपलं काय घेणे घेणे पण याच्या बसून बघायला भेटू ना ही बायको हो आपली ग्रामपंचायतची गावात सभा घेतली लग्न कधी लग्न धावपळच धावपळ सर्व लॉकडाऊन मध्ये पळव खर्च किती लागला सांगू नको म्हणजे खर्च किती लागला 3.5 लाख लागले म्हटलं मग काय पाणी म्हणलं पाणी राहिले दोन वर्ष झाले म्हणला नाही तू काऊन ते बसा खाली तुम्ही बोट घालून द्या तसं नाही थंडगार आहे तुम्ही पाहिलं मी बोट घालून चालली का जा घरात त्या लोकांचं नंतर चांगलं नसतं गावचे कार्यकर्ते पाहिले ठेवते घ्यायचे घरात जाऊ म्हणलं काय म्हणले तो पण काय बोलला का पण बसतो
चहा घेऊन ये म्हणलं. काय केलं याचं? जास्त चालते. ती काय जास्त झाली म्हणजे बिल्लाच्या वेळेस सांगू राहील लई. अहो, तर सांगतो तुला बरं का. तुला सांगू नका, सांगू नका. कोण्या बाहेर कोण्या माणसाला कोणाला काय करायचं येतं फक्त काय करायचं. काय म्हणले? चहा घेऊन ये. चहा घेऊन येऊ. जेवण आज आहे का थोडी बरी? मग बाई इकली काय काय हा? इकली अहो 8 दिवस झाले पावसाची साखर आणून दिली. आता चहा कसं करणार आहे? उपास होते जरा ती होते ना. काय चहा दादा आंबो काय म्हणते साखराचा करायचा का गुळाचा करायचा. आपल्या गुळाचा तो गुळाचा गुळाचा ना. नसली साखर गुळाचा हो ना. गुळाचा देतो. तर मी काय म्हणतो. हो. पुन्हा बायको काय ना घरामध्ये गेले गॅसवर बघून जेवण पाणी टाकलं आणि साखरेचा डब्बा पाहिला ना लयची उलची केलं साखर तू आता काय तुम्हाला काय सांगत होते मी असं का कुस्तीचं बनवून साखर का आणि तुला बरं आहे का? गोळाचा काढा आहे जागरण चोरून नाही आहे गोळ्याची जाती नाही आहे बात म्हणजे तुझी बोल कोण आवडते. दुकानातला संध्याच्या घरी नाही नाही हा ती जोय करून करायची. बरं मी काय म्हणतो थोडीशी बुद्धी निघा जर ठिकाणी बरं घेऊन ये. आता मग आपलं दोघं करतो माहिती. हा काय ना म्हणताय हे बाया कसे झेंडे बघू म्हणून फुलली सोडून द्या वाटावं बोलायचं आहे का आपल्याकडे वाटे आता माझा मित्र तो इच्छा अहो घरामध्ये गेले गॅस चालू केला गॅस बघून पण टाकली होती साखर ती साखर सुद्धा टाकली पत्तीचा डब्बा पाहिला ना पत्तीच नाही तुमचं बापट ठेवली लांब धनुष्य गावाला गुळाचा गुळाचा जाती आम्हाला मुळे सरपंचा माणूस की कोणती कोणती चहा पाहिजे. अरे बाई काय सांगू बाई आपल्या घराची तरी ना काय झालं अहो पाड आपलं घर कसं येतं मीठ नाही तर तू सात पाहिजे म्हणजे मोकळा आहे की मग? किती मोकळा आहे मस्त कोणी येतं मसाला घरी म्हणतो या भाऊ घ्यायचे असेल तसं पाठा लागत असतो मी घरी असल्यानंतर पण येत नाही अहो घरामध्ये गेले गॅस चालू केला गॅस बघून ठेवलं पाणी टाकलं पत्ती टाकली साखर सुद्धा टाकली दूध नाही ना दूध नाही टाकतो आपल्या बापाचा लागले रे बापा आपण अजिबात घेत नाही चहा दुधाच्या दूध कधीचं म्हणलं तुम्हाला काय माहितीये का अरे पुन्हा तुम्ही भाव पाव नका तुम्हाला काय माहितीये का जवळजवळ लक्ष्मीचे एक महिना झाला तुमच्या आले ती आरोप बंद झुंझुनीमध्ये 8 महिने झुंझुनी दवाखान्यामध्ये ते डॉक्टरांचं काय केलं तिला दुधामध्ये दवा गोळ्या गाईच्या दुधामध्ये आणि ह्या काय करायचं दवा गोळ्या गाईच्या दुधामध्ये घ्यायच्या मग हिचं दूध फिरून ठेवलेलं हिला म्हणलं तुला दूध ठेवलेलं तो ते टाक अरे बाबा असं म्हणतो का मग सांगतो ना तर तुम्हाला काय वाटलं विचार तुम्ही पाठी म्हणायचे पाठी टाकायची राखली अहो आमच्या घरात दूध चहासाठी अलग राहते औषधासाठी वेगळं राहते ती काय काय माहिती तू द्यायला बाईला किती म्हणलं काही नाही आणि चहा करू. काय काय नाही बोललं तर माझं बाईला बळगावी वाचले लाला लाला बोललं गेलं तसं गावात माहिती तर आलं
2 मिनिटं थांबा झाली. हा लवकर काय रे पहिली गेला कोण बसून देतं हा लवकर काय बोलायला लागलं असं गच्च आहे लगे लोक फेकून दे फोडून द्या करू का जपान आहे अलग भारी आहे आडकीचा हात गुतवतात काय आडकीच्या इकडे दाटपार म्हणा हा नाही बरोबर आहे तू चला बरं पाणी आणलं तुम्ही पाण्याला मी पिलं तुला दिलं नाही चहाला मी पिलं तुला दिलं नाही चोप शुभ्रांनी मी गाडी कमर दिली तुम्ही हे पाहता तिला जीवच मारतो मला काय म्हणायचं मला काय म्हणायचं पाहुण्याच्या आधी का तुम्ही एकच काम सांगितलं आता एकच काम तू सांगितलं आता तुला जीवन मारतो मी आता तुला का आबाई तुम्ही मला आवाज मत कर तिला आवाज मत कर आवाज कमी कर एवढ्या मोठ्या या लोक काय म्हणा तू परिचय तबडी आहे तबडे काय भावजी भावजी तिथं काय तिथे जाऊ काय कशी बायको पाय आवाज कमी कर म्हणा आवाज कमी कर आवाज कमी कर सरपंच
आमच्यासाठी दिड्यावर पाटपाणी आमच्या बोटे बाळा आवाज कमी कर फक्त गोड गोड खातो का बाबा चांगला कर बर का बाई तुमच्यामुळे मरणाचा मार खाल्ला नाही आता आता